नवनीत राणा या महाराष्ट्राच्या राजकारणात काम करणार नाही. भाजप मजबूत राहण्यासाठी नवनीत राणा यांनी प्रचार सभा घेत काम केलं, असं रवी राणा म्हणाले. मागील 50 ते 60 वर्षांच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, पण अशा पद्धतीचं चित्र कधी दिसलं नाही. अशा पद्धतीचा निकाल महाराष्ट्राच्या इतिहासात कधी लागला नाही, असं वक्तव्य अनिल देशमुखांनी केलंय. बटेंगे तो कटेंगे या वाक्यामुळे सर्वत्र चुकीच्या पद्धतीने प्रचार करण्यात आला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आले आणि त्यांनी या पद्धतीनं वातावरण तयार केलं, असा हल्लाबोल शरद पवारांनी केलाय. आम्हाला सत्ता दिली नाही तर सर्व योजना बंद होतील, असा नरेटिव्ह सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पसरवला गेला, अशी टीका शरद पवारांनी महायुतीवर केली आहे. अमरावती जिल्ह्यात महायुतीला 8 पैकी 7 जागा मिळाल्या. त्यामुळे सर्व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करत त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या अमरावती येथील निवासस्थानी हा सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते नितेश राणे यांचा गौरव केला. भगवी शाल घालत फडणवीसांनी राणेंचं कौतुक करत अभिनंदन केलं. पराभवानंतर यशोमती ठाकूर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. जे झालं ते लोकशाहीच्या विरोधात झालं. विधानसभा निवडणुकीचा निकाल आश्चर्यजनक आहे. ज्या मतदारांनी मला मतदान केलं त्या सर्व मतदारांचे आभार मानत यशोमती ठाकूर यांनी खंत व्यक्त केली आहे. तिवसा मतदारसंघात विकास कामं झाली नाहीत, असा हल्लाबोल राजेश वानखडे यांनी यशोमती ठाकूरांवर केलाय. तिवसामधून भाजपचे राजेश वानखडे हे विजयी झालेत. पुसदमधून इंद्रनील नाईकांचा रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय झालाय. तब्बल 90,000 मतांनी त्यांचा विजय झाला असून सलग 72 वर्षांपासून निवडून येण्याचा ऐतिहासिक विक्रम आहे. हिंगोलीत संतोष बांगर यांचे भावी मंत्री म्हणून बॅनर झळकले. संतोष बांगर हे 31,000 मतांनी विजयी झाल्यानंतर शहरातील गांधी चौकात त्यांच्या समर्थकांनी भावी मंत्री म्हणून बॅनर लावले. विधानसभा निवडणूक निकालाला कोर्टात आव्हान देणार, अशी माहिती वकील असिम सरोदेंनी दिली. मत कोणाला गेलं जाणून घेण्याचा अधिकार असल्याची भूमिका देखील सरोदेंनी व्यक्त केली आहे. IPL 2025च्या लिलावात ऋषभ पंत हा IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलाय. लखनौ सुपर जायंट्सनं त्याला 27 कोटींना खरेदी केलंय. IPL 2025 मेगा लिलावात युजवेंद्र चहलवर मोठी बोली लागली. जगमध्ये झालेल्या लिलावात फिरकी मटू युजवेंद्र चहलला विकत घेण्यासाठी जोरदार चढाओढ पाहायला मिळाली. पंजाब किंग्सनं 18 कोटींची बोली लावत चहलला आपल्या संघात घेतलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.